तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कोकणात मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। कणकवली येथे कार्यक्रमात बोलताना राणे यांनी विविध विषयांवरती भाष्य केलं। यावेळेला मात्र त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले। सिंधुदुर्गात आपल्या भाषणामध्ये नारायण राणेंनी एक धक्कादायक किस्सा सुद्धा सांगितलाय। ते थेट म्हणाले की एका उपशाखा प्रमुखाचा मी मर्डर करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं आणि म्हणून मी खून केला नाही। मी गेले साहेब आणि मला बोलू नारायण तुझ्या उपशाखा बोलला, तू ठार मारेन बोललास घरी जाऊन त्या पत्नीला। हो साहेब मारणार। अरे मी तुला विचारतोय तर तू मारणार? तुला हो साहेब मी मला बोलायला दे। काय बोल? त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं। आता त्याला घेऊन त्या ढेवराचा मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार। हे माणूस साहेबांनी सरतो जरा नारायणचं बरोबर आहे, साहेब बोलली सरतो। पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का? मी त्याला बोलवत नाही आतमध्ये, पण तुला सांगतो तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का? माझी रिक्वेस्ट आहे, माझी जबरदस्ती नाही। साहेब तुम्ही सांगा ते होईल। साहेब तुम्ही सांगा जीवदान